पुढची बातमी, तुम्हाला जर कपड्यांना कडक इस्त्री हवी असेल तर त्यासाठी आता तुम्हाला अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत, कारण राज्यभरामध्ये लॉन्ड्री व्यावसायिकांनी इस्त्रीचे दर आता 5 ते 10 रुपयांनी वाढवलेत। त्यामुळे रोज इस्त्री करून कपडे घालणाऱ्या ग्राहकांचे खिशाचा बजेटचा काहीसं कोलमडणार आहे। नक्की हे दरवाढ का झाली, सर्वसामान्य नागरिकांना काय वाटतं याबाबत लॉन्ड्री व्यावसायिक आणि ग्राहकांशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी सूरज कसबे यांनी। तुम्ही कडक इस्त्रीचे कपडे घालत असाल तर आता तुम्हाला एका ड्रेससाठी तब्बल 15 ते 20 रुपये मोजावं लागणार आहे। राज्यभरातील सर्वच लॉन्ड्रीमध्ये आता दरवाढ करण्यात आली। नक्की दरवाढ कशामुळे करण्यात आली यासाठी आपण पिंपरी चिंचवड शहरातील काही लॉन्ड्री व्यावसायिकांकडून जाणून घेऊया। तर काय सांगाल, किती वर्षापासून तुम्ही हा लॉन्ड्रीचा व्यवसाय करताय? आता गेल्या काही दिवसांपासून राज्यभरातील सर्वच लॉन्ड्री व्यावसायिकांनी त्यांचे दर वाढवलेत। नक्की ही दरवाढ कशामुळे करण्यात येते? पिढ्यानपिढ्या आमचा हा व्यवसाय लॉन्ड्री व्यवसाय गेले 30 वर्ष आले ह्या ठिकाणी आमची लॉन्ड्री आहे आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये दरवाढ झालेली आहे। त्याचं कारणच असं आहे की लाईट बिल वाढलेलं आहे, महागाई वाढलेली आहे, पेट्रोलचे दर वाढले, डिझेलचे दर वाढलेले आहेत। त्यानंतर काही खेडेगावात जर तुम्ही गेला त्या ठिकाणी कोळशावर अजूनही इस्त्री चालू आहे आणि कोळशाचे सुद्धा दर वाढलेले आहेत। आपण पाहिलंच की वृक्ष तोडी कमी झाल्यामुळे काय झालं, कोळशाची मागणी वाढलेली आणि कोळशाची मागणी वाढल्यामुळे साहजिकच कोळशाचे दर पण वाढले। हे सगळ्याचा सारांश घेऊन पहिलं आम्ही 10 रुपये घ्यायचो, आता 5 रुपये वरती वाढवायची सगळ्यांची मागणी झाली आणि त्या पद्धतीने आम्ही आता 15 रुपये कपडे चालू करत आहोत। साधारण पूर्वी काय दर होते, आता काय दर आहे? आता विजेचे भाव सुद्धा वाढले तुम्ही म्हणताय। लॉन्ड्री संघटना ही महाराष्ट्रामध्ये लघु उद्योजकामध्ये गणली जाते आणि आम्हाला जे काही लाईट बिल भरलं जातं ते लघु उद्योजक म्हणून आम्हाला लाईट बिल भरावं लागतं आणि हे लाईट बिल भरत असताना आमच्याकडे येणाऱ्या कपड्याची आम्हाला खूप निगा राखावी लागते। वेगवेगळ्या ब्रँडचे कपडे असतात आणि सगळ्या ब्रँडचे वेगवेगळे कपडे असून सुद्धा आम्ही एकच दर घेतो, पण त्याचं काय जर नुकसान झालं तर आम्हाला त्या कपड्याची जी काही किंमत आहे तेवढीच मोजावी लागते। त्यामुळे कुठेतरी आम्हाला ही कस्टमरनी समजून घेतलं पाहिजे आणि हा दरवाढ झाला पाहिजे। काका काय सांगाल, तुम्ही किती वर्षापासून या दुकानामध्ये कपडे इस्त्रीसाठी टाकतायत, आता दरवाढ झाल्याचे एकूण पाहायला मिळतं? मला बरेच वर्ष झाले येऊन इकडे, पण आता जे रेट वाढायचं म्हणतात ते मला बरोबर नाही वाटत। साधारण किती रेट तुम्हाला अपेक्षित आहे? आता जो आहे तो ठीक आहे, 10 रुपयाचे प्रत्येक कपड्या, बाकीच्या इतर कपड्यांप्रमाणे जे रेट आहेत ते ठीक। आता महागाई देखील वाढली, विजेचे दर वाढले, सर्व मान्य आहे, महागाई वाढली, पण आमच्याकडे काही वाढत नाही ना। आमच्याकडे वाढलं तर मी सर्वच देऊ देणार, तर आम्ही तर रिटायरमेंट आहे, आम्हाला तुम्ही 12 रुपये लावले तर आम्हाला नाही परवडणार। नक्कीच आपण पाहिलं तर या ठिकाणी ग्राहक देखील समाधान व्यक्त करत नाही। मात्र कुठेतरी सरकारने विजेचे दर कमी करावेत आणि त्यानंतरच या लॉन्ड्री व्यावसायिकांचे जो लॉन्ड्रीचे दर आहेत ते कुठेतरी नियंत्रणात येते, असं या लॉन्ड्री व्यावसायिकांनी म्हटले। सूरज कसबे, NDTV मराठी, पुणे।